आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवूया. तर 1 ग्लास पाणी कढईमध्ये घेतलं, त्यात चवीपुरतं मीठ, चमचाभर तूप घातलं आणि पाण्याला मिनिटभर उकळी आणून घ्यायची आहे. ग्लासमध्ये पीठ भरताना असं चमच्याने भरायचं, म्हणजे ग्लासमध्ये पीठ व्यवस्थित भरलं जातं आणि पिठाचं पाण्याचं प्रमाण सेम राहतं. ज्या ग्लासने पाणी घेतलं त्याच ग्लासने ग्लासभर पीठ उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आता आणि चमच्याने किंवा पलित्याने हे सगळं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडायच्या आणि घेतलेल्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवायचं. पुढचं काम होईपर्यंत पीठ मुरत ठेवूया. सारणासाठी 1 चमचा तूप गरम केलं, त्यात बदाम भाजून घेतले आणि 1 वाटीभर गूळ यामध्ये घालून घेतलेला आहे. आता इथे गुळाचा पाक करायचा नाही, तर फक्त गूळ वितळून घ्यायचं. खमंग सुगंध सुटेपर्यंत गूळ चांगलं वितळून घ्यायचं आणि बघा छान असं गूळ शिजल्यानंतर त्यामध्ये मी 2 वाट्या ओलं किसलेलं खोबरं घालणार आहे. मोदकासाठी शक्यतो ताजं ओलं किसलेलंच खोबरं घालायचं आहे. सगळं मिश्रण ड्राय करायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. आता आपल्या हाताला सोसवेल इतपत पिठाची उकड थंड करायची आणि त्यानंतर परातीमध्ये घेऊन पीठ अगदी व्यवस्थित 1-5 मिनिट तरी छान मळून घ्यायचं आणि मग याचे मोदक बनवायला घ्यायचे. तर मोदकाची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे सविस्तर रेसिपीमध्ये की उकड करताना पाण्याला उकळी कितपत घ्यायची आहे, मोदक किती वेळ वाफवायचे आहेत, 21 मोदकांसाठी पीठ किती घ्यायचं आहे, मोदकासाठी कोणता तांदूळ वापरायचा, मोदकाचं पीठ कसं असायला हवं, संपूर्ण डिटेल्ससहित रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करून बघा. खाली दिलेल्या त्रिकोणावर सुद्धा तुम्ही क्लिक करून रेसिपी संपूर्ण बघू शकता. तर आता मोदकाची पारी करून घेतलेली आहे. याच्यात आता सारण घालायचं आणि साईडने कळ्या काढून मस्त असा मोदक बनवायचा आहे. तर मोदकाच्या कळ्या पाडताना आपल्याला काय टिप्स फॉलो करायला पाहिजे हे सुद्धा मी त्या डिटेल रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही त्रिकोणावर खाली क्लिक करा आणि संपूर्ण रेसिपी बघून घ्या. तर इथे मोदक आपला तयार झालेला आहे. छान पाकळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. तर मोदक करून झाल्यानंतर आता आपण करंजी कशी करायची ते बघून घेऊया. तर करंजीसाठी सुद्धा सेम पारी तयार करून घेतलेली आहे. त्यातच सारण घालून घेतलं. सगळी कडा फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर साईडने याची मुरड घालत जायची आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मोदक कसे बनवायचे, करंजी कशी बनवायची सगळं बघितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा बाप्पासाठी अशा प्रकारच्या करंज्या, अशा प्रकारचे मोदक नक्की करून बघा. सगळे मोदक करून झाल्यानंतर चाळणीमध्ये हळदीची पानं घालून घेतलेली आहेत. हळदीच्या पानांमुळे मोदकाला छान फ्लेवर येतो. तयार मोदक आणि करंज्या चाळणीमध्ये काढून घेतल्यावरून थोडीशी हळदीची पानं घातली आणि 10 मिनिट मी हे मोदक वाफवून घेतलेले आहेत. त्याआधी आपलं पाणी जे आहे ते चांगलं उकळलेलं असायला पाहिजे. त्यावर चाळण ठेवायची. 10 मिनिट वाफवल्यानंतर मस्त मऊसूत लुसलुशीत असा आपला मोदक तयार झालेला आहे. रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.